वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. माय बापू, आपला जीवन हा एक प्रवास आहे, 100 वर्षाचा प्रवास. आणि त्या प्रवासामधले आपल्याला योग्य ठिकाणी जाण्यासाठी मार्ग दाखविणारे माईलस्टोन म्हणजे शास्त्र, पुराणे, वेद, गीता हे आहे. पण आपण एखाद्या माणसानं जर त्या दगडावर लिहिलेलं काय आहे हे जर आपण वाचलंच नाही आणि तर आपल्याला जाण्याचं जे इप्सित स्थळ आहे, जिथं जायचं आपल्याला, ते स्थळ आपल्याला कसं प्राप्त होईल बरं? नाही होणार ना. तर तसंच आहे बघा हे. तर हे वेद, पुराणे, शास्त्र आणि गीता ही जी आहेत हे आपल्यासाठी माईलस्टोन आहेत. ते आपण जर बघितलेच नाही, आपण जीवनामध्ये त्याचा हातच लावला नाही, गीतेला वेदाला हातच लावला नाही, शास्त्राला पाहिलंच नाही कधी, पुन्हा पुराणं कधी ऐकलेच नाही, संत संगतीमध्ये आपण गेलोच नाही, तर आपल्याला जे मुख्य आपल्याला जायचं आहे तर ते ठिकाण आपल्याला कसं मिळेल बरं? तर आपल्याला जायचं आहे कुठं हे बी आपल्याला माहीत नसते. आपण ह्या जीवनामध्ये आलो की आपण संसारामध्ये एवढे मोहून जातो. संसार हा एक गारुड्याचा खेळ आहे आणि त्या गारुड्याच्या खेळाला बघत बसतो आपण. आणि तो गारुड्याचा खेळ काही 100 वर्ष संपत नाही आणि तो संपला की आपलं बी संपलं. आणि मग त्यावेळेस आपल्याला वाटतं की हा खेळ संपला आणि आपलं बी संपलं, आता कसं? आणि हे जे मनुष्य देह आहे हे तुम्हाला मिळालेलं जे साधन आहे, परमेश्वर प्राप्तीपर्यंत जाण्याचं साधन, ते तुमच्या हातातून निघून जातं आहे आणि तुम्ही ह्या गारुड्याच्या खेळामध्ये गडून जातात. काय आहे गारुड्याचा खेळ कसा आहे? तर इथं तुम्हाला लहानपणी तर काही कळत नाही, काही समजत नाही. नंतर तुम्ही तारुण्यात आले की तुमचं लग्न होतं आहे की झाले, तुम्ही भुलून गेले त्याच लग्नाला, ग्रहस्थाश्रमाला भुलून गेले. तर ग्रहस्थाश्रम करत करत तुम्हाला मुलं बाळं, लेकरं बाळं होतात. तर त्या लेकरं बाळाच्या कसं वागतात ते, कसं नाही, आणि त्या लेकरं बाळं वागतात त्या वागण्याची चिंता, त्यांचं भलं होण्याची चिंता हे तुम्हाला सतावत असते. त्यामध्येच त्यांचं लग्न करण्याची चिंता तुम्हाला सतावत असते आणि त्यातच तुमचे 50 वर्ष जातात. आणि 50 वर्षानंतर नंतर पुन्हा तुमच्या हातातलं सगळं जातं. तुमच्या हातातला धन जाते, पैसा जाते, ताकद जाते, वैभव जाते. तुमच्या हातातला तुमच्या हातामध्ये जी सत्ता असते ती सत्ता जाते. आणि कधीतरी तुम्हाला वाटत आहे की बाबा आता आपण काहीच केलं नाही आजपर्यंत आणि आता आपण परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे आणि आपलं भलं करून घेतलं पाहिजे. तर आपण त्यावेळेस ही वेळ निघून गेलेली असते. त्यावेळेस तुम्ही ना वेद पाठ करू शकता, ना पुराणं बघू शकता, ना कोण्या वेदाचा अर्थ तुम्ही जाणून घेऊ शकता, ना तुम्ही गीता वाचू शकता. काहीच करू शकत नाहीत. कारण तुमच्या हातातली ताकद, तुमचं कानातलं ऐकण्याची ताकद गेली, तुमच्या डोळ्यातली बघण्याची ताकद गेली, तुमच्या पायातली चालण्याची ताकद गेली, तुमच्या बुद्धी क्षीण झाली तुमची. तशा वेळेस तुम्ही काही करू शकत नाहीत. आणि माय बाबू, असाच एक माणूस असतो आणि तो एक ब्राह्मण असतो आणि तो काय करतो, तो वेदाचे मंत्र हुकत बसतो. डकरून करणे नावाचा वेदाचा मंत्र आहे, तो हुकत बसतो. त्याचं वय असतं 80 वर्ष. आणि मग तशा वेळेस ते शंकराचार्य नावाचे विद्वान माणूस असतो आणि तो विद्वान माणूस बघतो त्या माणसाकडं आणि त्याला शंकराचार्य म्हणतात, अरे काय माणूस आहे हा, यानं आजपर्यंत काय केलं आणि आजपर्यंत काही केलं नाही आणि आता हा डकरून करणे नावाचा मंत्र हुकत बसला आहे, तर आता याला काय होणार आहे? डकरून करणे तर काय करणार आहे हे? तर तेव्हा म्हणतात, शंकराचार्य म्हणतात, अरे हे भल्या माणसा,
प्राप्ते सन्निहिते मरणे. तुमचं जवळ मरण आलं रे भल्या माणसा, तुझं मरण जवळ आलं. प्राप्ते सन्निहिते मरणे नाही नाही रक्षती डकरून करणे. आता हे डकरून करणे नावाचा जो मंत्र आहे वेदाचा, तो तुला तुला काही कमी येणार नाही. नाही नाही रक्षती डकरून करणे. आणि मग आता ते म्हणलं, मग महाराज मग आता तुम्ही एवढे विद्वान आहेत, मी तर बाबा अज्ञानी माणूस आहे, मग मी काय करू, मी काय करू. तर ते म्हणले भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढ. आता हे तुझ्या काही कामात येणार नाही भल्या माणसा. आता तुझ्या फक्त एकच कामी येईल, तर तू पडल्या का होईनं, कसं का होईनं, पण परमेश्वराचं चिंतन कर. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढ मते. कारण प्राप्ते सन्निहिते मरणे नाही नाही रक्षित डकरून करणे. तुझं मरण जवळ आलं आहे भल्या माणसा. आणि आता तू नाही का तू प्राप्ते सन्निहिते मरणे नाही नाही रक्षित डकरून करणे. आता तुला एकच गोष्ट महत्त्वाची आहे तुझ्यासाठी, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमध्ये. असं शंकराचार्याने त्याला सल्ला दिला. मायबापा तोच सल्ला आपल्यासाठी मी लागू करतो. आपले 60 वर्षे 70 वर्षे अगदी संसारामध्ये जातात आणि मग शेवटी आपल्याला कळतं की बाबा आपलं कोणी काही नाही, आपला फक्त परमेश्वर आहे. आणि आपलं तर त्यावेळेस तरी आपण आता परमेश्वराचं चिंतन करून आपलं भलं करून घ्यायला पाहिजे. गीता वाचवायला पाहिजे. मग आपण ह्या बाबाकडे जाय त्या बाबाकडे जाय, पण तशा वेळेस काही फायदा होत नाही मायबापा आपल्याला. आणि मग तशा वेळेस फक्त परमेश्वराचं जे नाम आहेत 5, त्या 5 नामाचं काय करायचं, 5 गुणनामे त्रिकाळ आठवावी. 5 गुणनामे त्रिकाळ, सकाळ दुपार संध्याकाळ ते रट लावून द्यावं त्याची. सकाळी 5 गाठ्या करायच्या आणि 5 गुणनामे त्रिकाळ आठवावी आणि 5वे नाम ते नित्य स्मरावे. असं जर केलं मायबापा तर तुमचं भलं होऊ शकतं, नाही तर भलं होऊ शकत नाही. आता तुमचं वय झालेलं आहे. आता तुम्ही कोणचं शास्त्र गीता, तुम्ही वेद, तुम्ही 9 प्रकरणं हे काही करू शकत नाहीत. आता फक्त तुम्ही एकच करू शकता. परंतु हे करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर तुम्हाला गीतेत सांगितल्याप्रमाणे वागावं लागेल. ते गीतेत सांगितलं की माझ्या प्राप्तीला माणूस कोण येऊ शकतो. श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनाने विचारलं, देवा मग आता एवढा 60 वर्ष झाले 70 वर्ष झाले तरी मला तुमची प्राप्ती होऊ शकते का. ते म्हणले हो होऊ शकते. मग कशी होऊ शकेल मला सांगा ना. ते म्हणले अर्जुना निर्माण मोह, हा जो संसार आहे आता तरी संसाराची आसक्ती सोड. आणि संसाराची आसक्ती सोड. जरा घराच्या एका कोपऱ्याला बस आणि सदोदित चिंतन कर. लवकर झोप, लवकर उठ आणि परमेश्वराचं चिंतन कर. या निशा सर्व भूतानाम तशाम जागृती संयमी याशाम जागृती भूतानी सा निशा पश्यतो. अर्जुना ज्यावेळेस सगळे लोक झोपलेले असतात त्यावेळेस तू जागा हो. आणि ज्यावेळेस सगळे लोक जागलेले असतात त्यावेळेस तू झोपी जा आणि परमेश्वराचं चिंतन कर. ज्यावेळेस कोणीही जागं नसतं त्यावेळेस सगळे लोक झोपलेले असतात. या निशा सर्व भूतानाम तशाम जागृती संयमी याशाम जागृती भूतानी सा निशा पश्यतो म्हणे. आणि अशा तू त्यावेळेस परमेश्वराचं चिंतन कर आणि आपलं भलं करून घे. बाबा असं जर आपण केलं तर आपलं भलं होऊ शकते. पण आपण या संसाराच्या लांब राहावं लागेल. संसार नाही हे जे आपल्या कमराच्या चाब्या आहेत त्या सगळ्या मुलाजवळ देऊन टाकायच्या. आपल्याजवळ काही ठेवायचं नाही आणि फक्त परमेश्वरावर भरोसा ठेवायचा. आणि परमेश्वरावर भरोसा ठेवून जर परमेश्वराचं चिंतन करायचं. परमेश्वरानं सांगितलं आहे की अनन्या चिंतयन माम ए जना परिपासते ते श्याम नित्याभियुक्ताराम योग क्षेम वयाने. तर ते म्हणले जर माझं कोणी अनन्य चिंतन करेल तर त्याचा योगक्षेम म्हणजे जे आहे त्याचं रक्षण करीन, जे नाही ते मिळून देईन. तुम्हाला मायबाबा ते तुमच्याजवळ आहे त्याचं रक्षण परमेश्वर करतात, जे नाही ते मिळून देतात. त्यामुळं अनन्य चिंतन तुम्हा ए जना परिपासते ते श्याम नित्याभियुक्ताराम योगक्षेम वयामेम. तसं परमेश्वराचं चिंतन करा. आणि केव्हा करायचं, सदोदित. कसं करायचं, सदोदित. जर दळिता काढिता तुझा आठवीनं मी आनंद. दळिता काढिता परमेश्वराचं चिंतन करायचं. तुम्हा शयनासनी भोजनी परमेश्वर झाला पाहिजे.
तुम्हाला झोपताना देखील परमेश्वराची आठवण करत करत तुम्ही झोपले पाहिजे आणि उठले की परमेश्वराचं नाम तुमच्या तोंडाला आलं पाहिजे. आणि त्रिकाळ स्वामींनी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांनी सांगितले की ती 5 गुणनामे त्रिकाळ आठावी, सकाळी संध्याकाळी आणि दुपारी तिन्ही वेळा आठावी आणि 5वे नाम ते नित्य स्मरावे. काय बाबा असं जर केलं तुम्ही तर तुमचं निश्चितच भलं होऊ शकतं आहे. आणि ह्या संसाराची आसक्ती सोडायची. ह्या संसारामध्ये कोणीच नाही माझं, फक्त सकाळी रात्री लवकर जेवण करायचं आणि लवकर झोपायचं, लवकर उठायचं, परमेश्वराचं चिंतन करायचं. आणि हो काय करायचा, प्रजहाती यदा कामात सर्वान पार्थ बनवतात, आणि मनातल्या सर्व कामनाचा त्याग करून टाकायचा. प्रजहाती म्हणजे सोडून देणे. प्रजहाती यदा कामात सर्वान पार्थ मनोगतात आणि आत्मन्यवात्मना तुष्ट. आत्मा म्हणजे परमेश्वर, आत्म्या म्हणजे परमेश्वरामध्ये परमेश्वरामध्ये सतत आपलं मन लावायचं. आत्मन्यवात्मना तुष्ट, त्यामध्येच आपण संतुष्ट राहायचं. परमेश्वराच्या चिंतनामध्ये आत्मन्यवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञच्चिदोच्यते. आणि मग तुमची मन स्थिर होईल आणि तुम्ही मग दुःखानं दुःखी व्हायचं नाही आणि सुखानं सुखी व्हायचं नाही. दुःखे सोनं द्विग्ने म्हणा, सुखी तो युतस्प्र वितराग भय क्रोधा स्थित धीर मुळे उच्यते. आणि सुखाच्या वेगळं व्हायचं, दुःखाच्या वेगळं व्हायचं. आणि वितराग भय क्रोधा म्हणजे सोडून द्यायचं. काय सोडून? वित म्हणजे सोडून देणे, राग भय म्हणजे आसक्ती सोडायची, भय सोडायचं आणि क्रोध सोडायचं. काय बाबा असं जर तुम्ही केलं तर निश्चित परमेश्वर तुम्हाला शेवटी देखील तुम्हाला परमेश्वर प्राप्त होऊ शकतो. आणि मग शेवटी का होईना, परंतु तुम्ही ह्या संसाराची आसक्ती सोडायची. निर्माण मोहाचं जितसंग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त काम. निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामा द्वंद्वैर मुक्ता सुखदुःख संज्ञेर गच्छन्ति मूढा पद्मोवे म्हणतात. असा आमूढ झालेला माणूस माझ्या प्राप्तीला येऊ शकतो असं श्रीकृष्ण महाराजांना सांगितले. म्हणून मायबाबा 60 वर्षे झाल्यानंतर तुमची बुद्धी कमी होते, तुमचं कानाला ऐकू कमी येते, डोळ्याला दिसतंय कमी, आणि तुमचे त्यामुळं तुम्ही त्या शंकराचार्य म्हणतात ना, ते म्हणतात की बाबा आता तू प्राप्ते सन्निहिते मरणे, तो मरण जवळ आलं बाबा. नाही रक्षिती ढकलून करणे, तुला हे ढकलून करणे हा मंत्र तुला कामी येणार नाही. आणि मग तू काय कर, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंद मूढमध्ये. तू हे मूढ माणसा, तू परमेश्वराचं चिंतन कर आणि आपलं भलं करून घे. असा सल्ला श्रीकृष्ण महाराजांनं बी तुम्हाला दिला आहे. आणि मायबाबा सर्व साधू संतांना देखील सांगितलं आहे की तुम्ही सदैव परमेश्वराचं चिंतन करा. मुखी करो टाळी बोला मुखे हरिनाम. टाळी म्हणजे प्रत्येक क्षणाला परमेश्वराचं नाम घ्या. आणि परमेश्वराचं चिंतन कसं करायचं मायबाबा, तर काय करायचं, ज्ञानदेव मौन जपाळ अंतरी धरून श्री हरी जपे धरा. मौन धरा आणि परमेश्वराचं चिंतन करा. जपमाळीची अंतरीची जपमाळ फला आणि परमेश्वराचं चिंतन करा. अशी मी तुम्हाला नम्र विनंती करेल आणि तुमची रजा घेईल. दंडवत प्रणाम.